उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद चांगलाच रंगला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही नाव घेण्यात आले आहे। आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात घडलेल्या घटनेबाबत जबाब दिला आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीत राज ठाकरेंच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे या दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। तसेच माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाइंड हे राज ठाकरेच असल्याचा खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केला आहे। मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता, शिवाय पोलिसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर मनसे सैनिक फरार राहू शकत नाही असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत। परिणामी या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे।